उन्हाळ्यामध्ये थंडगार खायची इच्छा झालेली असेल तर त्यावेळेस तुम्ही कस्टर्ड कॅरमल ब्रेड पुडिंग नक्कीच बनवू शकता आणि स्वतःला खूप मस्तपैकी ट्रीट देऊ शकता. फार काही साहित्य लागणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साखर. ही कॅरमलाइज करून घ्यायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे मी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. छानपैकी इथे तुम्ही बघू शकता मेल्ट व्हायला सुरुवात झाली आणि कॅरमलाइज आपली साखर झालेली आहे. इथे गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊयात आणि एका डब्यामध्ये ही साखर जी आहे कॅरमलाइज झालेली ती काढून घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि ह्या डब्यामध्ये आपण ही कॅरमलाइज साखर काढून घेतलेली आहे आणि सेम पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये साखर घालूयात 2 चमचे. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की विजिट करा. कस्टर्ड पावडर इकडे मी दुधामध्ये मिक्स करून घातलेली आहे. छान फ्लेवर येतो आणि घट्टपणासुद्धा येतो दुधाला. उन्हाळ्यामध्ये सतत काहीतरी गोड खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही ही पुडिंग करून ठेवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. 2 ब्रेडचे स्लाइसेस क्रम्स करून यामध्ये घालून घेतलेले आहेत. सतत हलवायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि सेम डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. घट्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी आता इथे बंद करते आणि त्याच डब्यामध्ये हे मिश्रण घालून घेते आणि फ्रीझरमध्ये आपल्याला 2 तास सेट व्हायला ठेवायचं आहे आणि 2 तासानंतर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. झाकण घालून ठेवूयात आणि फ्रीझरमध्ये 2 तास ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर डिमोल्ड करायचं आहे. 2 तासानंतर मी अशा पद्धतीने डिमोल्ड करते. जे कोणी पहिल्यांदाच बनवत असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी आहे. अगदी परफेक्ट बनते आणि खूपच अप्रतिम चवीची ही कस्टर्ड कॅरमल ब्रेड पुडिंग आपली तयार झालेली आहे आणि एन्जॉय करा. मी एक कट करून दाखवते पीस, खूपच मस्त दिसतोय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.